आज या गोष्टीला वर्ष झालं. मी तुमच्यासोबत त्याचा व्हिडिओही शेअर केला होता. मी असंच संध्याकाळी वॉकिंगला निघालो होतो आणि मला रस्त्यामध्ये एक भला मोठा सर्प आडवा आला. या सर्पाच्या सावलीचा जो आकार आला होता, तो अगदी विलक्षण, अद्भुत असा होता. अगदी महादेवाचं प्रतिबिंब असल्यासारखं मला वाटलं. आपण हिंदू तर जळीस्थळी काष्टी पाषाणी देव पाहत असतो, पण ती आपली एक श्रद्धा आहे आणि ती बोलून दाखवण्यामागे मला कसलाही कमीपणा वाटत नाही. घरी आल्यानंतर मी हा अनुभव, हा व्हिडिओ माझ्या घरच्यांसोबत शेअर केला, माझ्या सोशल मीडियावर शेअर केला आणि खरंच देव आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने काहीतरी संकेत देत असतो. तेव्हा त्या त्या घटना घडत असतात आपल्यासोबत. त्या क्षणाला मला माहीतही नव्हतं, की अगदी महिन्याभराच्या आतच मला काशी विश्वनाथाचं दर्शन घडणार आहे आणि ते सुद्धा अगदी गाभाऱ्यामध्ये ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून. काशी विश्वेश्वराच्या दर्शनाची ओढ तर मला गेले 5-6 वर्ष लागलेलीच होती. जेव्हापासून मी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलंय, तेव्हापासून तर मला अधिकच इच्छा झाली होती प्रबळ काशीला जाण्याची. आणि याखेरीज मला खिद्रापूरचं मंदिर सुद्धा पाहण्याची फार इच्छा होती. अनेकदा कोल्हापूरला मी गेलो, पण कधीच खिद्रापूरला जाण्याचा वाटेत योग आला नव्हता. पण यावेळी मात्र मला हे शिवविष्णू लिंग पाहण्याची संधी मिळाली आणि ते सुंदर देऊळ आणि तिकडची सुंदर ऊर्जा अनुभवता आली. पुण्यात माझ्या घरापासून म्हणजे कोरेगाव पार्कपासून येरवडा जास्त काही लांब नाहीये आणि रोज माझा ऑफिसला जाण्या-येण्याचा रस्ता सुद्धा येरवड्याहूनच होता. येरवड्याच्या टेकडीवरती पांडवकालीन अशा सुंदर लेणी आहेत, ज्यामध्ये तारकेश्वर शिवलिंग आहे. हे बऱ्याच जणांना ठाऊक नसेल, परंतु आपण जेव्हा बन गार्डनचा नवीन पूल ओलांडतो ना, तेव्हा समोरच आपल्याला एक जी भव्य महादेवाची प्रतिमा दिसते ना, ती जागा म्हणजे तारकेश्वराचा पायथा आहे. खूप सुंदर वरती लेणींमध्ये हे मंदिर आहे आणि इथल्या ग्रामस्थांनी सुद्धा या जागेचं पावित्र्य राखलेलं आहे. गेली अनेक वर्ष या मंदिरामध्ये एखाद्या तरी सोमवारी किंवा शिवरात्रीला जाण्याचा माझा मानस होता, पण तो मी पूर्ण करू शकलो नव्हतो. रोज ऑफिसहून येता जाता त्या पायथ्याला असलेल्या महादेवाला मी मला बोलवून घेण्याची इच्छा मनातून सांगत असे. पण अमेरिकेला आल्यामुळे ती माझी इच्छा तशीच राहून गेलेली. पण महादेवाने मागच्या माझ्या भारत भेटीच्या वेळी माझ्या मनात असलेले हे तिन्ही सुद्धा दर्शन घडवून आणले माझ्यासाठी अगदी अकस्मात. तारकेश्वराचं तर दर्शन घडलं. त्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार होता आणि तो माझा शेवटचा आठवडा होता भारतातला. त्यानंतर मी पुन्हा अमेरिकेला आलो. इकडे अमेरिकेमध्ये रस्त्यात साप वगैरे आडवा जाणं, अशा शहर भागामध्ये ही अतिशय दुर्गम, दुर्मिळ, नियर टू इम्पॉसिबल अशी घटना आहे आणि त्यात मला महादेवाचं बिंब दिसणं ही सुद्धा एक माझी अतिशयोक्ती ठरू शकते. पण या अशा घटना, अशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या मला वाटतात आपल्या देवामधला विश्वास अधिक दृढ करण्यामध्ये हेल्पफुल असतात. तो आपल्या पाठीशी आहे याची खात्री आपल्याला मिळवून देतात आणि आपण जे कार्य हातात घेतलेलं आहे किंवा आपण ज्या मार्गावर मार्गस्थ आहोत, तर आपण तो योग्य पथ निवडलेला आहे याची पावती आपल्याला देतात.